राळेगाव तालुक्यात सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसानही पाहायला मिळत आहे। राळेगाव तालुक्यातील संततधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झालंय। पावसामुळे शेतात पाण्याचे तळे तयार झालाय तर नदी व ओढ्या काठची पिके वाहून गेलेत। या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाला असून नुकसानीचे पंचनामे करण्याचा दिखावा न करता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता करण्यात येत आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहे। चालू आठवड्यात पावसाने चांगलाच मुक्काम ठोकला असून सतत पडणाऱ्या पावसामुळे कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, बाजरी या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतकऱ्याचे 5 महिन्याचे कष्ट व मेहनत पाण्यात गेलाय। महामोलाचे बियाणं, खत, कीटकनाशके खरेदी करून अंतर मशागतीसाठीही शेतकऱ्याला मोठा खर्च आलाय। पावसामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीची तीव्रता पाहता शेतकऱ्यांना निसर्गाच्या अवकृपेचा मोठा फटका बसलाय। या आठवड्यामध्ये राळेगाव तालुक्यात पावसाने बऱ्यापैकी मुक्काम ठोकला आहे। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं सोयाबीन, तूर, कापूस, ज्वारी यासारखी पिके भुईसपाट झाली आहे। आता जगायचं कसं हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय। शेतात केलेल्या कष्टाचा मोबदला तर सोडा, परंतु केलेला खर्च तरी मिळेल की नाही हा चिंतेने शेतकरी हताश झालेला पाहायला मिळतोय। मात्र अद्यापपर्यंत तरी शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी कोणताही नेता, लोकप्रतिनिधी, अधिकारी किंवा कर्मचारी शेतकऱ्यांना बांधावर आलेला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना कोणी वाली आहे का नाही असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे। यावर्षी पावसाने जून महिन्यात चांगली सुरुवात केली, त्यामुळे मागील वर्षी होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना थोडासा धीर आला होता। तर शेतकऱ्यांनी महाग मोलाची बियाणे खरेदी करून काळ्या आईची ओटी भरली। बियाणे, खते, कीटकनाशके आदी खरेदी करण्यासाठी खिशात पैसा नसल्यामुळे पैशांची जुळवाजुळव केली, त्यामुळे मोठ्या आनंदाने पिकाची मशागत केली। साहजिकच पिके ही जोमात आली होती। यंदा आपल्याला चांगलं उत्पादन मिळणार अशी शेतकऱ्यांना आसही लागली होती। शिवाय कसा हिरवागार आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरणही आपल्याला पाहायला मिळालं होतं। मात्र या आठवड्यामध्ये झालेल्या जास्तीच्या पावसामुळे केवळ पिकाचंच नुकसान झालं नाही तर अनेक शेतकऱ्यांच्या शेती सुद्धा खरडून गेल्या आहेत। अनेक शेतकऱ्यांचे एवढे नुकसान झाले की ते भरपाई मागण्या पलीकडे पण आहे। शासन व प्रशासन दरवेळी पंचनामे करते, मात्र मदत दिली जात नाही। त्यामुळे केवळ पंचनाम्याचा दिखाऊपणा न करता जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पावलं उचलून कोणतेही पंचनामे न करता शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत वर्ग करावी अशी मागणी राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांकडून आता केली जाते आहे। ज्वालादीप न्यूजसाठी नरेश राऊत, यवतमाळ।